आज अकोल्यात सत्ता कुणाची असेल हे ठरवतायत ना मुख्यमंत्री ना पक्षाध्यक्ष, तर एक अपक्ष नगरसेवक। आणि या नावामुळे सगळेच पक्ष अस्वस्थ आहेत। मी अँकर अजय अजिंक्य आणि ही आहे RRC न्यूज, जिथे बातमी नाही सांगत, इथे सत्ता कशी हलते ते दाखवतो। 80 नगरसेवकांची महापालिका, 38 नगरसेवक भाजपाचे, 1 नगरसेवक अजित पवार गटाचा तर 1 शिंदे सेनेकडे, आणि महापौर पदासाठी लागतात 41। म्हणजे सत्ता मिळवायला फक्त एका नगरसेवकाची गरज। तारीख 15 डिसेंबर 2025। इकडे अकोल्याचे पालकमंत्री पद जाहीर झालं आणि तिकडे आशिष पवित्रकारांना निलंबित करण्यात आलं, कारण विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम देण्यात आलं। पण 29 डिसेंबर 2025 भाजपा उमेदवारीच्या यादीत प्रभाग क्रमांक 13D मधून त्यांचं नाव झळकलं। 30 डिसेंबर 2025 रोजी ओपन कॅटेगरीचं तिकीट काढून घेतलं जातं आणि सांगितलं जातं तुम्हाला ओबीसी महिला आरक्षणातून तिकीट देऊ। पण प्रश्न साधा होता, एका दिवसात ओबीसी महिला कुठून आणायची? मार्गदर्शकांचा सल्ला आणि थेट निर्णय। 30 जानेवारी 2025 आशिष पवित्रकार यांनी अपक्ष फॉर्म भरला। 15 जानेवारी 2026 ला मतदान झाले आणि 16 जानेवारी 2026 ला निकाल लागला। 5918 मतांचा दणदणीत विजय। हा विजय पक्षाचा नव्हता, हा विजय अपमानाविरोधी उभ्या राहिलेल्या माणसाचा होता। आता अकोल्यात प्रश्न एकच आहे, आशिष पवित्रकार ज्यांच्या सोबत जातील त्यांना मोठं पद मागतील का, की अकोल्याला लवकरच महापौर पदाचा दावेदार म्हणून आशिष पवित्रकार बघायला मिळतील? कारण आज अकोल्याचं राजकारण कोणा पक्षाच्या हातात नाही, तर एका अपक्ष नगरसेवकाच्या हातात आहे।